आपण पाहतोय ग्रामस्थ चषक 2025 जनमान मित्रमंडळ धुंद्रेपाडा आयोजित ही भव्य दिव्य अशी डे नाईट स्वरूपामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा 1 जानेवारी ते 5 जानेवारी या 5 दिवसामध्ये खेळवली जाणारी ही स्पर्धा निश्चितपणे एक अतिशय चांगलं आयोजन आज आपल्याला या जनमान मित्रमंडळ धुंद्रेपाडा यांच्या माध्यमातून पाहायला मिळते। एक चांगलं आयोजन आणि निश्चितपणे एक चांगली स्पर्धा या ठिकाणी नक्कीच कैलास एक सूचना असेल 4 षटक तुम्हाला 20 मिनिटांमध्ये फिनिश करायचे आणि टीम मीटिंगची परवानगी नाहीये। यस मॅच कडे वळूया। थँक्यू। तर इथून आपण मॅच कडे जाऊया। मॅच इथे पाहायला मिळेल दोन टीमच्या दरम्यान जिथे सी लॉर्ड्स मधला हा दुसरा मॅच तुम्हाला पाहायला मिळते। डीसीसी मोरबे आणि त्यांना फाईट करणारी बंटी स्मृती जेडीएम बेलवली या दोन टीम मध्ये। यस अंपायर सिग्नल मॅच ऑन। इथे गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज विनीत फडके पहिला चेंडू घेऊन फलंदाज दर्शन पाटील साठी पहिलाच बॉल कट केलाय आणि इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक वेगाने पाठलाग जरूर करतोय आणि इथून मात्र एक चांगला एफर्ट तिथे पाहायला मिळाला आणि इथून 2 धावा पूर्ण होतात। तिसऱ्या धावेसाठी निघालेत आणि इथून मात्र 3 धावा कंप्लीट होतील। पहिल्या चेंडूवरती एक चांगला स्ट्रोक निश्चितपणे पाहायला मिळाला दर्शनच्या बॅटमधनं हा आलेला स्ट्रोक। 3 धावेनं श्री गणेशा केला आपल्या टीमचा जिथे प्रथम फलंदाजी करायची आहे बंटी स्मृती जेडीएम बेलवली टीमला। 4 षटकांचा सामना पहिलं मॅन्ड्री पॉवर प्लेचं षटक आणि त्या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये निश्चितपणे एक चांगली फलंदाजी करणं अपेक्षित असेल ती फलंदाजी करणाऱ्या बेलवली टीमसाठी आणि ती सुरुवात मात्र पाहायला मिळाली दर्शन या फलंदाजाकडनं। तर दुसरा फलंदाज जो यावेळेस तुषारला आपण पाहतोय तुषार चोरखे जो स्ट्रायकर इनला यावेळेस पाहायला मिळतोय। विनीत चांगली गोलंदाजी करण्याचा प्रयत्न निश्चितपणे करेल यावेळेस राईट आर्म ओव्हर द विकेट। यावेळेसचा बॉल स्ट्रेट टू द लॉंग ऑफ चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक तिथे आहेत चांगलं क्षेत्ररक्षण होईल आणि इथून मात्र मिळते फक्त सिंगल धाव। या स्पर्धेचा जर विचार केला तर एक भव्य दिव्य असं आयोजन निश्चितपणे आज आपण पाहतोय डे नाईट स्वरूपामध्ये ही स्पर्धा त्या ठिकाणी खेळवली जाते आणि एक चांगलं आयोजन निश्चितपणे आज आपण या जनमान मित्रमंडळ धुंद्रेपाडा यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतोय। यावेळेसचा बॉल वेगवान चेंडू फेकला होता आणि ते गुडलँड स्पॉटला चेंडू फिच झाल्यानंतर हलकासा बाहेरच्या दिशेमध्ये निघतोय चेंडू आणि परिणामतः आपण पाहिलाय हा चेंडू डॉट येतोय। तर चांगली गोलंदाजी चांगला कमबॅक या षटकामध्ये पाहायला मिळाला गोलंदाज विनीत फडकेचा ज्याच्या पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती सिंगल आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल आपण पाहतोय। पुन्हा एकदा स्ट्रायकरिंगला फलंदाज दर्शन पाटील दर्शनसाठी हा बॉल होता पडल्यानंतर चेंडू डीप राहतोय आणि परिणामतः आपण पाहतोय बॅक टू बॅक हा दुसरा डॉट बॉल येतोय। इथे आपण या स्पर्धेचा जर विचार केला तर समालोचनाच्या भूमिकेमध्ये आजच्या दिवसामध्ये निश्चितपणे सागर मांडवकर सर नेरे त्याचबरोबर रोशन पाटील सर शिरवली आणि अमित म्हात्रे पेन जोहे या तीनही समालोचकांचं मी सहर्ष स्वागत करेन। पुन्हा एकदा जाऊया मॅचच्या दिशेनं। यावेळेस देखील सुरेख बॉल आणि इथून मात्र आणखीन एक डॉट बॉल बॅक टू बॅक हा तिसरा डॉट बॉल येतोय। कमालीचं षटक या मॅन्ड्री पॉवर प्लेच्या षटकामध्ये हाताळत असताना जी जबाबदारी दिली होती संघनायकानं आणि त्या जबाबदारीवरती चोखपणे त्या ठिकाणी आपली कामगिरी पार पडताना यावेळेस पाहायला मिळेल विनीत फडके हा गोलंदाज चांगली गोलंदाजी होते। अक्षरशः फलंदाजाला मात्र इथे निश्चितपणे विचार करायला भाग पाडलाय की स्ट्रोक कुठल्या पद्धतीने खेळावा। पुन्हा एकदा गोलंदाज इथे निश्चितपणे सज्ज होईल थोडंसं रनअप मध्ये त्या ठिकाणी अडथळा निर्माण झालाय आणि इथून मात्र पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती निश्चितपणे जाईल जिथे बंटी स्मृती जेडीएम बेलवली टीम टार्गेट सेट करण्याच्या उद्देशाने मैदानामध्ये उतरलाय आणि इथून मात्र मोठी धावसंख्या उभारणं फार गरजेचं असताना थोडीशी दमछाक पहिल्या षटकामध्ये। यावेळेसचा बॉल आणि इथून मात्र मोठा स्ट्रोक खेळायचा आणि यस यावेळेस मात्र चेंडू जाईल मिड विकेटच्या वरतून ठोकलाय या मॅच मधला पहिला षटकार। आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये सँडी फालकर सर केवाळे त्याचबरोबर सुनील तांडेल सर बेळवली आणि शिवदास वाघमारे सर देवत या तीनही पंचांचं देखील आपण या स्पर्धेच्या वतीनं आपण सहर्ष स्वागत करूया।
तमाम लाडक्या प्रेक्षकांचं देखील या स्पर्धेच्या वतीनं आम्ही सहर्ष स्वागत करतोय। या स्पर्धेसाठी गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये निश्चितपणे प्रेम पाटील याला देखील आपण पाहतोय। वाजेगावचा एक अतिशय चांगलं त्या ठिकाणी स्कोरिंगची भूमिका या स्पर्धेमध्ये साकारत असताना मोठमोठ्या स्पर्धेमध्ये देखील आपण त्याला त्या ठिकाणी गुणलेखनाच्या भूमिकेमध्ये पाहतोय। तो प्रेम पाटील याचं देखील आपण स्वागत करूया। आणि या स्पर्धेचा जर विचार केला 24 लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून ही यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा निश्चितपणे आज कव्हर केली जाते। त्या 24 इव्हेंट्स लाईव्हच्या संपूर्ण टीमचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। तसेच या स्पर्धेसाठी जे डीजे ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये निश्चितपणे आपण ओम साई डीजे धुंद्रेपाडा यांचं देखील निश्चितपणे जय चौधरी आणि सागर पाटील यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूया। जाऊया मॅचच्या दिशेनं, जिथं पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस जिथे धावफलकावरती धावा लागल्या टोटल 10 धावा। पहिलं षटक त्या ठिकाणी हाताळलं होतं विनीतनं। त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज ओमकार नावडेकर यावेळेस गोलंदाजी करेल, तर स्ट्रायकर इनला फलंदाज यावेळेस तुषार चोरघे। बेलवली संघ जो प्रथम फलंदाजी करतोय, पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या, त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये कशा रीतीने फलंदाजी होईल हे देखील पाहावं लागेल। गोलंदाज मात्र ओमकार कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय आणि इथून मात्र रोखून ठेवेल का फलंदाजांना हा देखील प्रश्न असताना पहिला बॉल यावेळेस मात्र चांगला बॉल होता, गुडलेन स्पॉटला पडला आणि बॉडीपासून थोडासा दूरवर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न केलाय। परिणामतः यावेळेस मात्र हा डॉट बॉल येतोय। पहिलाच बॉल त्या ठिकाणी चांगला फेकला आणि इथे मात्र थांबवलंय फलंदाजाला, जिथे फलंदाजी करतोय तुषार चोरघे याला मात्र एक निर्धाव चेंडू खेळताना आपण पाहतोय। 10 धावा धावफलकावरती लागल्यात। 4 षटकांचा सामना आहे, मोठी धावसंख्या उभारणं गरजेचं असेल, मात्र इथून कशा रीतीने फलंदाजी होते ते देखील पाहावं लागेल। यावेळेसचा बॉल मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय, चेंडू हवेमध्ये चांगला झेल त्या ठिकाणी टिपला जाईल आणि इथून मात्र पहिला हादरा लागेल तो बेलवली टीमला। तुषार बॅक टू द पवेलियन। स्पर्धेचा नियम आहे, लाईव्ह जर काही खेळाडू सामना पाहत असतील तर त्यांना आम्ही सूचना देतो, इनिंग ब्रेक मध्ये टॉस मॅन्डेटरी होणार आहे। या ऐकूया आपण पुन्हा एकदा कैलास यांना। धन्यवाद, थँक्यू। तर इथे मात्र पहिला हादरा लागलाय फलंदाजी करणाऱ्या बंटी स्मृती जेडीएम बेलवली टीमला। धावफलकावरती धावा असताना 10 या धावसंख्येवरती लागलेला पहिला हादरा आपण पाहिलाय। त्यानंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये जाईल इन ॲट 3 वरती सूरज सावंत यावेळेस स्ट्रायकरला असेल। गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय ओमकार नावडेकर, त्याने पहिला चेंडू डॉट फेकला, त्यानंतरच्या दुसऱ्या चेंडूवरती विकेट आली आहे आणि इथून मात्र थोडंसं कमबॅक करत असताना या षटकामध्ये पाहायला मिळेल डीसीसी मोरबे संघ। यावेळेस स्ट्रेट ड्राईव्हचा हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येईल, एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट होते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाहीये, कारण इथे फलंदाजांना माहिती आहे आपली विकेट वाचून खेळणं गरजेचं आहे। धावा त्या ठिकाणी बनण्यासाठी आपल्याला विकेट वाचून खेळणं गरजेचं आहे आणि इथून मात्र तोच प्रयत्न केला। या चेंडूवरती आली सिंगल, या सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल मात्र इथे जाऊन पोहोचली ती 11 या धावसंख्येवरती। खेळाचा पूर्वार्ध आपण पाहतोय आणि पूर्वार्धामध्ये फलंदाजी करत असताना बेलवली टीम यावेळेस 11 धावा धावफलकावरती असताना स्ट्रायकरिंगला पुन्हा एकदा दर्शन पाडेल। यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटनं यावेळेस शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून मात्र चेंडू डीप राहतोय आणि परिणामतः पुन्हा एकदा डॉट बॉल येत आहे। चांगली गोलंदाजी डीसीसी मोरबे टीमकडनं आतापर्यंत जर विचार केला तर डिसिप्लिन या गोलंदाजीमध्ये निश्चितपणे आपण पाहिली आहे आणि त्याचा परिणाम मात्र दमछाक होते फलंदाजी करत असताना ती बंटी स्मृती जेडीएम बेलवली टीमची। टोटल धावफलकावरती धावा लागल्या त्या 11, दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतो। यावेळेस मात्र चुकी केली यष्टिरक्षकानं आणि इथून मात्र चेंडू निघून जाईल, पंचांचा इशारा येतोय। बाईच्या स्वरूपामध्ये आलेला हा चौकार बेलवली टीमसाठी। तर इथून मात्र थोडीशी चुकी झाली यष्टिरक्षकाची आणि त्याचा परिणाम आपण पाहिला 4 धावा मोजाव्या लागल्या त्या मोरबे टीमला। या 4 धावेनं टोटल धावफलकावरती धावा मात्र आपण पाहतोय 15 धावा इथे प्रथम फलंदाजी करणारा बेलवली संघ यावेळेस पूर्वार्धामध्ये खेळत असताना पाहतोय।
यावेळेसचा बॉल बॉडीचा वेध पंचांकडे लावली, अपील केली आहे, मात्र पंचांनी यावेळेस अपील फेटाळली आणि इथून मात्र एंड ऑफ द सेकंड ओव्हर दुसरं षटक इथे संपेल आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस धावपलकावरती धावा मात्र इथून लागतील त्या प्रथम फलंदाजी करणाऱ्या बंटी स्मृती जेडीएम बेलवली टीमची. एक फलंदाज बाद असताना 15 धावा. तर सन्माननीय आमचे पाहुणे गुरुनाथजी तांबडे साहेब, माजी सरपंच मोरबे आणि प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर आहेत. तर सन्माननीय गुरुनाथ तांबडे साहेब यांचं मनापासून हार्दिक स्वागत. ग्रामस्थ मंडळ चषक धुंद्राई या स्पर्धेमध्ये आपण दिलेली उपस्थिती आम्ही आपलं मनापासून धन्यवाद देतो. बजरंग उल्वेकर असतील मोरबेचे आमचे सन्माननीय पाहुणे, यांचं इथे आगमन झाले. या स्पर्धेचा आनंद घेत असताना ज्यांचं योगदान या स्पर्धेला आहे ते श्याम चौधरी, गजानन चौधरी, रघुनाथ कडूसाहेब रिडकर यांचं इथे आगमन झाले. आणि स्टेजवर या सामन्याचा आनंद घेत असताना सिद्धेश चाळके सन्माननीय आमचे पाहुणे पनवेलचे, त्यांचं सहर्ष स्वागत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग एंड करायचे. मी विनंती करेन राजा राणी 11 घोट आणि शिरडोन 11 शिरडोन या संघाला. बोलूया मॅचकडे, ऐकूया कैलासानं. थँक्यू. इथे 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकामध्ये धावपलकावरती धावा 15. तर नवीन गोलंदाज तिसऱ्या षटकामध्ये कैलास पाटील, एक नामवंत गोलंदाज मोरबे टीमचा. यावेळेस पहिला चेंडू ब्लॉक हॉलमध्ये फेकलाय. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र तत्पूर्वी एक धाव मिळते फलंदाजाला. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे सरकेल आणि हलवारपणे मात्र स्कोरबोर्ड त्या ठिकाणी पुढे जाताना आपण पाहूया. स्कोरबोर्डवरती धावा लागतील 16, जिथे प्रथम फलंदाजी करणारा बेलवली टीमला आपण पाहतोय. कैलास पाटील म्हटल्यानंतर एक चांगलं गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा हा गोलंदाज मोरबे टीमसाठी तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी करतोय आणि इथून मात्र तो प्रेशर क्रिएट करण्याचा प्रयत्न निश्चित करेल. यावेळेस पुन्हा एकदा वेगानं त्या ठिकाणी हा चेंडू फेकला होता आणि पुन्हा एकदा चेंडू मात्र सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जाते. कुठल्या प्रकारची धाव मात्र इथे मिळत नाहीये. आणखीन एक डॉट बॉल, एक चांगली गोलंदाजी यावेळेस डीसीसी मोरबे टीमकडनं आपण या पूर्वार्धामध्ये पाहिली आणि त्याचा परिणाम तुम्हाला पाहायला मिळतोय की इथून फलंदाजी करणारी बेलवली टीम थोडीशी त्या ठिकाणी अडचणीमध्ये सापडली आणि इथून अडचणीमधून त्या ठिकाणी बाहेर काढावं लागेल फलंदाजाला. इथे पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राईव्ह त्या ठिकाणी केलाय, स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये त्या ठिकाणी थोडीशी मिसफील्ड पाहायला मिळाली आणि परिणामता मात्र एक धाव या चेंडूवरती येते. या एका धावेच्या मदतीनं संघ पुढे जाईल. संघाची टोटल 17 धावा गुणतालिकेवरती, जिथे तिसरं षटक प्रगतीपथावरती असताना कैलास चांगली गोलंदाजी करतोय आणि त्याचा परिणाम मात्र इथे फलंदाजी करणाऱ्या बेलवली टीमला थोडीशी त्या ठिकाणी निश्चितपणे अडचण निर्माण होते. इथे मोठे फटके येत नाहीयेत, तो प्रयत्न करावा लागेल, मात्र प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे करतोय गोलंदाज आणि इथून पाहायला मिळतोय आणखीन एक बायच्या स्वरूपामध्ये एक धाव. या एका धावेच्या मदतीनं संघाची टोटल इथून जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. 4 षटकांचा सामना आणि या 4 षटकामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त धावा जमवणं गरजेचं आहे आणि तो प्रयत्न इथे मात्र करताना पाहायला मिळेल यावेळेस फलंदाज. कारण 2 फलंदाज यावेळेस दर्शन आणि सूरज हे 2 फलंदाज सध्या मैदानामध्ये खेळताना पाहतोय. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा डॉट. काय कमालीचं षटक यावेळेस हाताळलं जातं. तिसऱ्या षटकामध्ये जो अनुभवी गोलंदाज कैलास पाटीलचा वापर केला गेलाय आणि त्या कैलास पाटीलनं आपल्या नावाला साजेशी गोलंदाजी या मॅच मध्ये करताना पाहायला मिळते. पूर्णतः अडचणीमध्ये सापडलाय आणि इथून मात्र यावेळेस थोडीशी दमछाक पहिल्या षटकामध्ये पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळाली ते बेलवली टीमची. यावेळेस पुन्हा एकदा मिस झालाय. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स आले आणि इथून मात्र आपण पाहतोय धावपलकावरती टोटल धावा फक्त 18. तर मी इथे विनंती करेन, चला शिरडोन 11 शिरडोन संघाचा संघनायक या ठिकाणी आपण लगेच रिपोर्ट करायचं आहे. आम्हाला टॉस साठी लगेच आपण यायचं आहे. इनिंग ब्रेक मध्ये या ठिकाणी टॉस होईल, जिथे सामना तुम्हाला पाहायला मिळेल राजा राणी घोट आणि त्यांना फाईट करेल शिरडोन 11 शिरडोन. तर दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती करतोय की लगेचच आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. पण या धुंद्रेपाडा गावामध्ये पाहतोय आणि इथून जर विचार केला तर आपण ही स्पर्धा जी नेरे धुंद्रे विभागातून पहिली त्या ठिकाणी डे नाईट स्पर्धा आज आपण या वर्षामध्ये पाहतोय. एक चांगलं आयोजन केलंय. जय हनुमान मित्रमंडळ धुंद्रेपाडा यांच्या माध्यमातून साकारली जाणारी ही एक भव्य दिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजची तिसरी रात्र निश्चितपणे आपण पाहतोय. एक चांगलं आयोजन आहे आणि या आयोजनाला साजेशी यावेळेस निश्चितपणे स्पर्धा आपण या ठिकाणी रंगताना पाहतोय.
तर जाऊया मॅचच्या दिशेनं. गोलंदाज सज्ज होतोय संकेत भगत. यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथून मात्र पॉइंटच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचत नाहीये. तिथपर्यंत चेंडू मात्र सीमारेषा पलीकडे जाईल आणि इथून मात्र बऱ्याच उशिरानं आलेला हा एक संजीवनी देणारा चौकार. बॉलवरती जी गरज होती खऱ्या अर्थानं बेलवली टीमला, तो चौकार मात्र पहिल्याच बॉलवरती आलाय फलंदाज सूरजच्या बॅटमधनं. पुन्हा एकदा संकेतचा हा बॉल. यावेळेस मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि इथून मात्र जबरदस्त झेल त्या ठिकाणी टिपला गेला आणि इथून मात्र हादरा क्रमांक दुसरा लागेल तो बेलवली टीमला. यावेळेस सूरज बॅक टू द पवेलियन. तर इथून मात्र जबरदस्त झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकानं तो पकडलेला झेल आणि इथून मात्र आणखीन एक हादरा लागतोय तो बेलवली टीमला. टोटल धावा धावपलकावरती एक यावेळेस आपण पाहतोय 22 धावा गुणतालिकेवरती असताना पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज संकेत भगत. राईट आर्म ओव्हर द विकेटनं. यावेळेस मात्र समोरच्या दिशेने खेळलाय आणि इथून मात्र चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. या मॅच मधला दुसरा षटकार फलंदाज यावेळेस निलेश पाटीलच्या बॅटमधून येतोय. ब्रेक मध्ये टॉस होणारे कायरा 11 गावदेवी शिरडोन आकाश पाटील या संघाचे पुरस्कर्ते आणि राजाराणी 11 घोट दोन्ही संघनायक येऊन थांबा. इनिंग ब्रेक मध्ये सर्वप्रथम टॉस होईल आणि त्यानंतर सन्मान होतील. मी बजरंग उल्वेकर साहेब मोरबेचे आमचे सन्मान्य पाहुणे यांना विनंती असेल. तर इथून मात्र पहिल्या षटकार आलाय पहिल्या बॉलवरती आणि इथून आणखीन एक तडाखा दिलाय आणि इथून मात्र लॉंग ऑनच्या वरतून जाईल. बॅक टू बॅक हा दुसरा षटकार फलंदाज निलेश पाटील. होती या फटक्यांची गरज होती धावगतीला त्या ठिकाणी आकार देण्याची आणि तो प्रयत्न मात्र चौथ्या क्रमांकावरती आलेला फलंदाज निलेश पाटीलने केलाय. बॅक टू बॅक दोन त्या ठिकाणी हल्ले केले फलंदाज निलेशनं. 2 षटकार आले आणि या 6 धावेच्या मदतीनं संघाची टोटल धावसंख्या जिथे लढण्याजोगे स्कोर त्या ठिकाणी उभा करणं गरजेचं होतं आणि त्या अनुषंगानं धावपलकावरती धावा मात्र लागतायत 34 आणि अजूनही जर विचार केला तर या षटकातले 2 चेंडू शिल्लक असताना पुन्हा एकदा गोलंदाज संकेत भगत. यावेळेस स्लोवर बॉल गतीमध्ये परिवर्तन केलंय आणि हे गरजेचं होतं कारण संकेतनं जाणलं होतं जसं त्या ठिकाणी वेगवान चेंडू फेकला जातो त्याच्यावरती प्रहार करतोय फलंदाज आणि इथून मात्र गरजेचं होतं स्लोवर. निश्चितपणे एक रिव्ह्यू त्या ठिकाणी असेल तर वाईट चेक करायचंय. बॅट्समन रिव्ह्यू त्या ठिकाणी निश्चितपणे असणार आहे तर वाईट साठी हा रिव्ह्यू असेल. सॉफ्ट सिग्नल डॉट बॉल निश्चितपणे पाहायचं या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय आणि इथे चेक केला जातोय पंचांच्या माध्यमातून. थोड्याच वेळानं आपल्यापर्यंत हा निर्णय येईल की हा चेंडू वाईड आहे की डॉट आहे. तर पाहायचं यावेळेस येस फेअर डिलिव्हरी. तर इथे पंचांचा इशारा आलाय फेअर डिलिव्हरी. चांगला त्या ठिकाणी चेंडू फेकला. स्लोवर गतीचा हा चेंडू होता. पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय आणि त्याचा परिणाम आपण पाहतोय हा डॉट बॉल येतोय. गोलंदाज संकेत भगत त्याच्यावरती हल्ला चढवला होता. 2 षटकार आले मात्र त्यानंतरचा हा डॉट बॉल पाहायला मिळतोय संकेत भगतच्या माध्यमातून. यावेळेस देखील चांगला चेंडू गुडलेन स्पॉटला चेंडू पिच केला. पडल्यानंतर हलकासा आउटस्विंग चेंडू मध्ये पाहायला मिळाला आणि इथे देखील येतोय डॉट बॉल. इथे मात्र इनिंग होईल समाप्त आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये जिथे फलंदाजी केली बंटी स्मृती जेडीएम बेलवली टीमनं आणि धावपलकावरती धावा मात्र लागल्यात एकूण 34 आणि 35 धाब्यांचं टार्गेट घेऊन मैदानामध्ये उतरावं लागेल दुसऱ्या षटकामध्ये दुसऱ्या सत्रामध्ये खेळताना डीसीसी मोरबे टीमला. 11 गावदेवी शिरडोन दोन्ही संघनायक आले असतील तर मी विनंती करेन बजरंग उल्वेलकर साहेब मोरबेचे आमचे सन्मान्य पाहुणे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. या दोन्ही संघाचे संघनायक
4 षटकांचा सामना आहे. राजा राणी घोट विरुद्ध संघ आपण जरूर पाहणार आहोत शिरडोन. 4 षटकांचा सामना. मी विनंती करेन शिरडोन बी संघ आहे कायरा 11 या नावानं आज खेळणार आहे तो. ग्रामस्थ मंडळ चषक दोंद्राई. टॉस इथे होईल. मी सन्माननीय बजरंग उलवेकर साहेब या आपण टॉस बॉक्स मध्ये आपण करूया टॉस. 4 षटकांचा सामना. फिल्डिंग टीमला विनंती असेल, वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. 12चं टार्गेट आहे आयोजकांचा. स्पर्धा काल 12:15 समाप्त झाली. आज सुद्धा तोच प्रयत्न असेल. तो टॉस होईल. तर टॉस इथे होईल. सन्माननीय पाहुणे त्यांच्या शुभ हस्ते शिरडोन बी आणि राजा राणी घोट. कॉल आलाय. कॉल करेल घोट शिरडोन. तर राजा राणी घोट कॅप्टन कॉल करेल. यस टॉस इथे होईल आणि टेल कॉल आलाय आणि टॉस जिंकलाय. थांबायचंय. टॉस जिंकलाय घोट संघानं. संगणकाकडे वळणार आहोत. पाहुण्याने विनंती करेन आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय. डिसिजन का असेल? क्षेत्ररक्षण घेणार. क्षेत्ररक्षणाला पहिली पसंती दिली. मागच्या 3 रात्री पाहतो, आज तिसरी रात्र. खेळपट्टी साथ देते गोलंदाजांना. काय प्लॅनिंग आहे? संघ खेळणाऱ्या बॅटिंग करायचे. बॅटिंग मध्ये काय टार्गेट असेल? कितीपर्यंत धावा बनवण्याचा प्रयत्न आहे? अराउंड 40+ करण्याचा प्रयत्न करू आणि 40 धावांमध्ये आम्ही नंतर डिपेंड करण्याची आमच्या बॉलरमध्ये क्षमता आहे. बॅटिंग करत असताना टॉप बॅटिंग ऑर्डर कुणावर संघ अवलंबून असेल? तर त्यांचा परफॉर्मन्स चांगला झाला तर संघासाठी चांगला स्कोर उभा होईल. सर्वच चांगले आहेत, पण मी स्पेशली तकदीर, आशिष, राज, तेजस, संजित यांच्यावरती जास्त लक्ष असेल माझं. खूप सारे शुभेच्छा असतील. धन्यवाद. सन्मानाकडे आपण वळणार आहोत आणि मी विनंती करेन श्याम चौधरी साहेबांना, आपण प्रसिद्ध उद्योजक, प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर गुरुनाथ तांबडे साहेब, माजी सरपंच मोरबे यांचा आपण सन्मान करावा. मी श्याम चौधरी साहेबांना विनंती करेन. चला आघाडीची जोडी पाठवा. लगेच आघाडीची जोडी पाठवा. राजा राणी 11 घोट संघाने टॉस जिंकलाय. त्यांचा निर्णय फिल्डिंग. सामना काही करून थांबला नाही पाहिजे या नियमावलीकडे आयोजकांचं स्पेशली लक्ष आणि त्याची इम्प्लिमेंट झाली पाहिजे. नवीन फलंदाज जो मैदानावर उतरतो त्यांनी सुद्धा रेडी राहायचं. या सुद्धा सातत्याने सूचना येतात कमिटीकडून. तर सन्माननीय श्याम चौधरी साहेब यांच्या शुभ हस्ते होते गुरुनाथ तांबडे, माजी सरपंच मोरबे यांचा सन्मान. त्यानंतर बजरंग उलवेकर साहेब मोरबे यांचा सुद्धा सन्मान होणार आहे. मी गजानन चौधरी साहेबांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते पुढचा सन्मान आपण करणार आहोत. ते बजरंग उलवेकर साहेब मोरबे, श्याम चौधरी साहेब यांच्या हस्ते सन्मान आपण पाहिला. पुढचा सन्मान करूया. किरण चौधरी, जयेश चौधरी यांच्या हस्ते आपण सन्मान करूया. बजरंग उलवेकर साहेब मोरबे. मॅच ऑन करायचं. मॅच ऑन करा. यानंतर नितेश चौधरी यांना विनंती करेन आपण सिद्धेश चाळके पनवेलचे आमचे पाहुणे यांचा सन्मान करायचा. यस मॅच ऑन राहील आणि उत्तरार्धाकडे आपण जरूर वळणार आहोत. मॅच ऑन राहील. यस मॅच कडे आपण जरूर वळतो. विनिंग टार्गेट. लढाई चांगली आहे. ग्रामस्थ मंडळ धुंद्राईची स्पर्धा, पाहुण्यांची उपस्थिती या स्पर्धेसाठी. यस मॅच ऑन झाल्या. सामना पाहायला मजा येईल. एका बाजूला DCC मोरब्या, बंटी स्मृती JDM बेलवली. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मैदानावर चांगला कस लागेल. मात्र स्ट्रायक रेंजला खेळेल हनुमान फडके. वेदांत पवार ऑन साइडला. पंचांकडे झाली अपील. दावेसाठी प्रयत्न. अपील मध्ये उत्साह. दबाव तंत्राचा वापर. काय होणार या मॅच मध्ये? थरार नाट्य. कोण विसरणार DCC मोरबेला? सिद्धी करवले. स्वर्गीय प्रभाकर असू पाटील चषक ट्रॉफी मध्ये या संघाला पाहिलं. चिवट काटक शूरवीर आणि तेवढा बलाढ्य संघ त्यांच्या विरुद्ध खेळतोय बेलवली. तर जयेशभाई चौधरी आमचे आयोजक यांचे कट्टर मित्र. आकाश पाटील समाजसेवक शिरडोन
लॉफ करतोय जरूर चेंडू हॉय मध्ये डीप कडे हाय फिल्डर आणि इथे अंपायर सिग्नल येईल डीप स्क्वेअर लेगला आणि हा बिगेस्ट स्ट्रोक येईल षटकार. या वर्षीच्या हंगामामध्ये प्रसिद्ध लोकप्रिय झालेले गाणं होतं. आकाश पाटील युवा समाजसेवक शिरोडून मान्यवरांना विनंती करेन आपण अतिथी कक्षामध्ये यावं. सुरुवात केली हनुमान फडकेनं डॉट नंतर एक षटकार दाखवला. आणखीन एक आक्रमण स्ट्रेट हिट पॉवर हिटिंग केलं चेंडू चालला वेगाने पिकअप स्ट्रोक वेगवान फटका सुपर डुपर मिळतील 4 धावा टप्पा ओलांडायचे 35. की डीजेचा धन्यवाद देऊया. डीजे ओम साई दुंद्रेपाडा जय सागर आणि संपूर्ण त्यांची टीम. आतापर्यंत 4 चेंडू 10 आहेत. कंपॅरिझन करूया जेव्हा विनीत फडकेने षटक फेकलं 10 धावा आल्या आणि तशाच पद्धतीनं प्रवास सूर्य मॅच कडे वळूया. गोलंदाज पुन्हा एकदा वेदांत आक्रमण केलं हल्ला चढवला मिड विकेटला गॅप शॉट नो एनी चान्स प्रयत्न जरूर झाले. आणखीन एक धमाका आणखीन एक आलाय चौकार बॅक टू बॅक 2 चौकार. तर नक्कीच या स्पर्धेसाठी प्रसिद्ध उद्योजक प्रसिद्ध कॉन्ट्रॅक्टर्स आम्ही पाहतो सन्मान्य दानशूर व्यक्तिमत्व गुरुनाथजी तांबडे साहेब माजी सरपंच यांच्याकडून 4000चं आर्थिक सहाय्य त्यांचं धन्यवाद. हनुमान तिकडे आक्रमण करतोय आणि आपल्या शक्तीनिशी नावानिशी मैदानावर संघर्ष करतो. एकदा जोरदार टाळ्या चौकारांचे हॅट्रिक या पॉवर प्ले मध्ये एकूण धावफलक पोहोचलाय 35चं लक्ष आणि एकूण धावा 18. मॅच कडे आपण जरूर वळूया. वेदांत पवारचे षटक 2 डॉट आले आणि त्यानंतर गुणवत्ता. बजरंग उलवेकर मोरबेचे आमचे सन्माननीय पाहुणे यांच्याकडून 5000चं आर्थिक सहाय्य आम्हाला मिळाले त्यांचं सुद्धा आम्ही मनापासून धन्यवाद देतो. ग्रामस्थ मंडळाची धुंदराई स्पर्धा आहे. अगदी 2 रात्रीमध्ये प्रचंड ग्रामस्थांची उपस्थिती पाहिली. आज तिसरी रास्त आहे. संपूर्ण आयोजन कमिटी डिसिप्लिन कडे सातत्याने त्यांचं लक्ष मॅच कडे वळतो. आपण पहिल्या षटकाचा खेळ संपला 18चं टार्गेट. या स्पर्धेमध्ये वहालच्या प्रयासनं 2 वेळा 5 चेंडूमध्ये 5 चौकारांचा विक्रम केला. या स्पर्धेमध्ये प्रतीक पाटीलचं मेडन ओव्हर सुकेश भोपीचं मेडन ओव्हर या स्पर्धेमध्ये अगदी काही वेळापूर्वी पाहिलं. काल संकेत बघ आपण पाहिलं. आज संदीप पाटील प्रेम आम्हाला माहिती देतो. मॅच कडे लक्ष वेधूया. काही दिवसापूर्वी जितेंद्र पाटील स्मृती चषक आम्ही पाहिला. नेरेची भव्य दिव्य स्पर्धा आणि तिथे मॅन ऑफ द सिरीज मध्ये होता हनुमान फडके. एक चांगला फलंदाज आहे. जितू 11 जे हनुमान नेरे आयोजित स्पर्धेमध्ये काय खेळ केला होता या संघानं मात्र तो प्रयत्न करतो अपयशी राहिला. या मॅच मध्ये जर दबाव निर्माण करायचा असेल तर हेच करावं लागेल. डीसीसी मोरबे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. तेवढा पॉवरफुल गोलंदाजांचा भरणा असलेला संघ जेडीएम बेलवली. एकूण धावा धावफलकावर टोटल 18 धावा. ते युवा उद्योजक धनाजी पाटील यांचं सुद्धा या स्पर्धेला खूप मोठं सहकार्य. ओम साई
इंटरप्राइजेस त्यांनी या स्पर्धेला स्पोर्ट्स सायकल आम्हाला स्पॉन्सर केलं. ओव्हर नंबर 2 सूरज सावंत विकेट मिळाली. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. त्यानंतर आपण पाहतोय दबाव अजूनही निर्माण करतोय गोलंदाजी करणाऱ्या संघावर. कैलास पाटीलचं हे जरूर पाहिलं. आतापर्यंत संकेत बाद झाला. नवीन फलंदाज कैलास आला. सूरज सावंत बॅकफुटला गेले, फटका बनवला आणि अगदी आपल्या स्टाईलनं अंदाजानं हा फटका खेळला. मिळाला 4 धावा. पद्धतीनं धावा बनवायचे. धावा जरूर बनवत असताना हनुमान फडके 4 चेंडूवर 4 चौकार. दबाव निर्माण केला. पंचांचा इशारा, वाईटचा कॉल येईल. बंटी स्मृती JDM बेलवली आज संघ जरूर खेळतो. मात्र जी सुरुवात हवी होती मोरबे संघाला त्या धावा जरूर मिळाल्या. एकूण धाव फलक 24. येणारे चेंडू आणि धावांचं अंतर सोपं झालं. हनुमान फडके आक्रमक झालाय. तिथे अगदी मैदानावर विस्फोटक रूप धारण करतो. पहिल्या षटकामध्ये 18. सूरज सावंतला पहिलं विकेट, सिंगल, चौकार, व्हाईट बॉल, डॉट. आतापर्यंत कमबॅक करायचं असेल तर विकेटची नितांत गरज आहे. शरीरभेदी गोलंदाजी अपील जरूर झाली. ही विकेट हवी होती. मॅच मध्ये कमबॅक होणार का? क्रिकेट मध्ये काही होऊ शकतो. मात्र बाद झाला हनुमान. विनिंग कॅल्क्युलेशन टार्गेट आहे विजयासाठी 35 आणि येणारे चेंडू आणि धावांचं समीकरण आपण जरूर पाहूया. येणारे चेंडू आणि धावा विनिंग कॅल्क्युलेशन 35 कंपल्सरी चेस आणि 13 मध्ये करायचे 11. यस ठीक आहे. या संघाला सुद्धा सूचना देईन. फिल्डिंग करायचे असेल तर सीमारेषे जवळ येऊन थांबणं सुद्धा आपलं महत्वाचं. कारण 9 मॅचेस आयोजकांना कव्हर करायचे. जेवढा लवकर कव्हर होईल तेवढा सर्वांचा त्रास कमी होईल. आणि काल सुद्धा जो प्रयत्न झाला 12 पर्यंत जरी 35 मिनिटं वाया गेली तरी सुद्धा काल वेळेला खूप महत्व होतं. एकूण धावा 24. आक्रमणाचा प्रयत्न सेफ प्लॅन होईल. विकेटची नितांत गरज आहे. सिंगल डबल धावा. इकडे बघा कम्युनिकेशन नव्हतं. तू येऊ का मी येऊ तू आणि ही ते बघा थोडं आपण पाहिलं. आनंद देणारा क्षण जरूर होता. एकाला बाद व्हावं लागेल आणि आता निराश मनानं परततोय. संपर्क नव्हता. कॉलिंग झाली होती. जरूर धावा पूर्ण झाल्या असं लक्ष असतं. मात्र इथं ती कामगिरी झाली नाही आणि आतापर्यंत आपण पाहतो ज्या हनुमानने 22 ठोकल्या. संकेत भगत बाद झाला. आतापर्यंत कैलास सुद्धा बाद झाले. 3 गडी बाद. एकूण धावा फलकावर 25. विनिंग कॅल्क्युलेशन कडे जरूर वळूया. अनालिसिस धावांचा आलेख. धावा झाल्यात एकूण 25 आणि येणारे 12 चेंडू 10 धावेची गरज. एक मॅच बॅलन्स आहेत. मी जय हनुमान 11 जुई आणि जय हनुमान 11 लोणिवली. बघा त्या संघांना सूचना असतील. आयोजकांशी आपण कॉन्टॅक्ट मध्ये राहा. काही कारणास्तव जरी मॅच झाली नाही 1 तास आयोजकांचा वाया गेलाय आणि आता आपण पाहतोय त्यानंतर स्ट्रॉंग नियमावलीचा आधार घेतला जाईल. जय हनुमान 11 जुई ई लॉर्डचा एक सामना बाकी आहे. जय हनुमान 11 लोणिवली विरुद्ध तो खेळणार आहे. मॅच कडे वळतोय. 12 चेंडू 10 धावा. निलेश पाटील आलाय. सामना मात्र सोपा आहे. विजयाची वाट सोपी आहे. मात्र इथे कठीण करायचं असेल तर निलेशला मात्र गोलंदाजी करत असताना विकेट घेणं, डॉट चेंडू फेकणं, अपील जरूर पाहिली. सिंगल डबल चालू राहिला तर सामना सहज खेचेल. मात्र शॉर्ट स्क्वेअर लेगला थोडा एकाग्रतेचा भंग होतोय. पंचांचा इशारा लेग बायज मिळेल. संघ पुढे सरकेल. टोटल स्कोर कार्ड आपण पाहूया. संघाची धावसंख्या 27. 27 ऑन बोर्ड. निलेश पाटील. एकूण धावा फलकावर 27. सी लॉर्डचा हा सामना पाहतोय दुसरा. DCC मोरबे विरुद्ध
बंटी स्मृती जेडीएम बेलवले. येणारे चेंडू 11 आणि 8 डावीची गरज. 11 मध्ये 8. श्याम चौधरी, गजानन चौधरी सन्मानी आमचे पाहुणे, रघुनाथ कडूसाहेब रीडगरचे सन्मानी पाहुणे, सिद्धेश चाळके पनवेलचे आमचे सन्मानी पाहुणे यांचा धन्यवाद देतो. प्रसिद्ध उद्योजक कॉन्ट्रॅक्टर माजी सरपंच गुरुनाथ तांबडे साहेब मोरबे यांचा आम्ही आभार मानतो. ग्रामस्थ मंडळ चषकावर असलेलं प्रचंड प्रेम. टप्पा पडला, उचली घेतली, जरूर या गोलंदाजांची गरज आहे. आता डॉट चेंडू तुम्हाला फेकावे लागतील. क्रिकेटमध्ये आपण अनेक उलटफेर होताना पाहिले. 6-8चा सामना सुद्धा आपण पाहिला होता. भानगर संघा जो नौका संघ गेला, राजेश मोहितेची कमालीची गोलंदाजी या स्पर्धेमध्ये पाहिली. 10 मध्ये 8. डॉट चेंडू फेकावे लागतील. सिंगल डबल दबाव निर्माण करेल बेलवलीवर. संघ पुढे सरकेल. 35 विकेट हवी. हनुमान फडके संकेत बघत कैलासला असा जरूर पाहतोय. 3 धक्के जरूर गेलेत. मात्र डीसीसी मोरबेकडे स्ट्रॉंग बॅटिंग लाईनअप आहे. अगदी काही दिवसापूर्वी सिद्धी करवलेच्या नाईट स्पर्धेमध्ये पाहिलं 3 षटकामध्ये दयनीय अवस्था होती. मात्र 4थ्या षटकामध्ये बॉटम एंडच्या फलंदाजानं काय खेळ केला होता आणि आता या गोष्टींचा विचार करावा लागेल. 9 मध्ये 7 गोलंदाज निलेश पाटील. टप्पा पडला, उचली होती, चेंडू राहिला खाली. डॉट चेंडूची नितांत गरज आहे. डॉट बॉल विकेट दबाव निर्माण करेल. कान मंत्र दिला जाईल. बंटी स्मृती जेडीएम बेलवली. सामना चुरशीचा जरूर होणार का डीसीसी मोरबे विरुद्ध फाईट होते. आजच्या रात्रीतील तिसरा सामना 9 मॅचेस कव्हर करणार आहोत. 8:19 राहुल नावडेकर आतापर्यंत 2 चेंडू डॉट सिंगल. आयुष फडके स्ट्रायकर एंडला 1 वर खेळतो. 1 डॉट खेळला. पुढचा चेंडू निलेश पाटील. उचली मिळाली स्लिप कडे. चांगले प्रयत्न जरूर फलंदाज होईल बाद. मॅच मध्ये कमबॅक करताना 7 मध्ये 7. मोरबे हनुमान फडके 5 जण वैयक्तिक 22 खेळला. जी संघाची सुरुवात हवी होती असं क्रिकेट समीक्षकाने अभ्यास केला असेल का हनुमान विस्फोटक झाला. मॅच लवकर कव्हर होईल. मात्र खेळपट्टी रंग बदलते. काल ज्या कोपरोली संघाने दहशत निर्माण केली होती मात्र त्या संघाला 10 धावा बनवण्यासाठी नाकी न आणलं. काल आम्ही एक सामना पाहिला. संघाचं नाव घेणार नाही मात्र जरूर प्रेम आपण ते ॲनालिसिस पाहिलं. विकेट 8 होत्या आणि धावा 6 होत्या. हे या खेळपट्टीनं काल बदललेले रंग. काल आई 11 चिंचोलीनं काय तिखट मारा केला. भानगर असेल. काल आकर्षक सामने सर्वांनी पाहिले आणि कालच्या रात्रीमध्ये आम्ही पाहिलं एफ ग्रुप मध्ये पोहोचला होता संघ चेरोबा 11 भानगर आणि सुपर 12 मध्ये डी ग्रुप मध्ये 2 संघ होते 3 स्टार वाजे आणि आई 11 चिंचोली. सुपर 12 जरूर पाहिलं. आज तिसरी रात्र. उद्या ग्रुप ए चा पोल. निलेश पाटील 7 चेंडू 7 धावा. सावध फटका. कमबॅक चांगला आहे. गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या झाल्या पाहिजेत. निलेश गुड बॉलिंग. कमबॅक कसं असावं ही गोलंदाजी दाखवली. बंटी स्मृती 11 जेडीएम बेलवली आणि आता इक्वेशन ॲनालिसिस 6 मध्ये 7 धावा. काही होऊ शकतो. काल सुकेश बोपीचा मेडनवर. काल वाकडी संघाची दमदार गोलंदाजी लक्ष वेधून घेणारी होती मात्र या मैदानावर गोलंदाजांना साथ मिळते. आता या सामन्याचा निकाल का असेल. दबाव वाढले. 6 मध्ये 7. मध्ये खूप चांगलं प्रूव्ह आहे असं म्हटलं जातं का यू डोंट प्ले फॉर सेफ प्ले फॉर क्राउड. स्वतःसाठी न खेळता संघासाठी खेळणं, संघ हितासाठी खेळणं आणि ग्रामीण क्रिकेटमध्ये हेच पाहिलं जातं. गावासाठी खेळणं, अस्तित्वासाठी खेळणं.
मॅच मध्ये रंगत निर्माण झाल्या. डीसीसी मोरबे विरुद्ध बंटी स्मृती 11 जेडीएम बेलवली. विजय खेचून कोण आणणार, सर्वांना उत्सुकता. सामन्यातील दुसरा अंक विनिंग टार्गेट होतं, लक्ष होतं विजयासाठी 35. कंपल्सरी चेस करणं स्पर्धेचा नियम आहे. चला बेलवली संघ स्पीडअप आम्हाला हवाय. टीम मीटिंगची परवानगी नाहीये, शॉर्टेस्ट टीम मीटिंगला परमिशन नाही. आता या परिस्थितीमध्ये जी हालचाल मैदानावर सुरू आहे, वेळ जास्त चाललाय. येणारे 6 चेंडू आणि 7 धावा. गोलंदाजीच्या मार्गावर गोलंदाज आपण पाहतोय मंगेश. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये मंगेशला आम्ही पाहिलं होतं, तिथे त्यांनी त्याची दाहकता दाखवली आणि आता योगदान देतोय बंटी स्मृती 11 जेडीएम बेलवलीसाठी. मंगेश पाटील स्लॉग ओव्हर मध्ये काही अंशी का होईना हा गोलंदाज प्रभावित करतो सर्वांना आणि आता ते सुद्धा आव्हान त्याच्या समोर आहे. काटकसरीनं धावा वाचवाव्या लागतील. लक्ष विद्या पुन्हा एकदा मॅच कडे. धावा वाचवणं हा त्याचा गुणधर्म आहे. मात्र आता सामना कोण जिंकेल. स्ट्रायकर एंडला बॅटिंग करेल पुन्हा एकदा राहुल नावडेकर. 6 मध्ये 7 धावा. पहिला चेंडू फटका खेळण्याचा प्रयत्न, डीप कडे फिल्डर चेंडू पकडलाय, 2 धाव घेण्याची तयारी. धोका, गरज नव्हती, विकेट रनआउट. आता 5 चेंडू 6 धावा. काही होऊ शकतो न आपण पाहतो उलगडणार कोड. क्रिकेटचा सामना आपण जरूर पाहतो, प्लस मायनस कोड. मॅच मध्ये आणखीन रंगत निर्माण होईल. येणारे 5 चेंडू 6 धावा. म्हटलं मंगेश पाटील या सामन्याला कव्हर करू शकतो. चला बेलवली संघ वारंवार एकत्रित येऊ नका. मॅचचा जो रिदम असतो, जी लयबद्धता असते, जी मॅचची लय सुरू असते, त्या लय मध्ये सामना होणं खूप महत्वाचं असतं. स्पेशली वॉर्निंग असेल बेलवली संघाला. स्पीडअप आम्हाला हवाय. नवीन फलंदाज रेडीला 7व्या क्रमांकावर आलाय सनी पालकर. मॅच मध्ये कमबॅक होणार का मोरबेचा. एक फटका मॅच बनवेल. राजा राणी 11 गोटला विनंती करतो, टॉस त्यांनी जिंकला. फिल्डिंग साठी रेडीला आणि बॅटिंग टीमला विनंती करेन शिरडोन बी संघाला. यस बेलवली संघ वेळ जास्त चाललाय. 5 चेंडू आणि 6 धावेची गरज. काही होऊ शकतो. करो या मरोची लढाई, ही अस्तित्वाची लढाई. मॅच मध्ये रंगत निर्माण आहे. एका बाजूला संघ पाहते मोरबे आणि एका बाजूला बंटी स्मृती जेडीएम बेलवली. मंगेश पाटील काल दिनेश पाटील सर बेलवलीचे होते, त्यांची भूमिका आम्ही या स्पर्धेमध्ये पाहिली आणि त्यांच्या गावातील हा संघ आहे. सुनील तांडेल सर बेलवली आज अंपायर पॅनल मध्ये. पुढचा चेंडू ओ टॅप करतोय जरूर. सावध फटका, संयमता दाखवली. गॅप शॉट, स्किलिंग शॉट, कौशल्य, आपलं कौशल्य दाखवलंय. काय फटका खेळलाय बघा. हा फटका हवा होता आणि मिळतील 4 धावा. तर नक्कीच मॅच कडे आपण वळतोय. मंगेश पाटील गोलंदाजी करतोय. मॅच जर मंगेश पाटीलने जिंकवली तर लोणिवली गावचे युवा उद्योजक किशोर बर्वे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि सरप्राईज गिफ्ट सुद्धा. लक्ष विद्या मॅच कडे. 6-7 चा सामना 5-6 वर आला आणि आता 4 चेंडू आणि 2 धावेची गरज. 4 चेंडू आणि 2 धावा. डॉट बॉल, विकेट मॅच मध्ये रंगत निर्माण करेल. मंगेश पाटील सिंगल मिळाली, त्यानंतर रनआउट. मात्र एक चौकार सनी पालकरनं. गुड बॅटिंग. ओ अपील मध्ये उत्साह. मात्र बघा हा अति उत्साह कधी कधी किती घातक असतो. चेंडू अडवला असता तर दबाव निर्माण झाला असता. आपल्या पोझिशनवर काम करणं क्रिकेटमध्ये का महत्वाचं असतं आणि ते चित्र मैदानावर. 6 मध्ये 7, 5 मध्ये 6. आता 4 चेंडू आणि 2 धावा होते. आता 3 चेंडू 1 धाव. कमबॅक करायचं असेल तर डॉट बॉल, विकेट महत्वाचं आहे. डॉट बॉल, विकेट दबाव निर्माण करेल. मात्र छोट्या छोट्या चुका मॅच मध्ये काय करू शकतात याचा प्रत्यय आला. अपीलच्या उत्साहामध्ये 1 धाव वेगाने पळून काढली आणि ते लक्ष पाहिलं. 6-7. आता 3 मध्ये 1.
एक फटका मॅच फिनिश करेल, मात्र डॉट बॉल विकेट प्रचंड मेहनत करावी लागेल. अंतर्वर्तुळामध्ये पाहतोय क्षेत्ररक्षणाचं जाळ रचलंय, मात्र त्या नियोजनानुसार गोलंदाजी होणार का? या सोपा सोयीस्कर मॅच टर्निंग पॉइंट ठरला. चौकार जो सनीनं आपण ठोकला आणि इथे बघा DCC मोरब्या या 6 सामना जिंकलाय. नेक्स्ट मॅच ऑन होईल लगेच. 8:27 झालेत. नेक्स्ट मॅच लगेच आम्हाला सुरू करायचे. मान्यवरांच्या सन्मानासाठी जरूर म्हणणार आहोत. आणि मॅन ऑफ द मॅच 22 धावांची विस्फोटक खेळी करणारा संघाचा प्रमुख फलंदाज, आक्रमक फलंदाज हनुमान फडके मॅन ऑफ द मॅच. 4 चौकार, सलग 4 चौकार आणि